जीवनामध्ये त्रास आहेत, संघर्ष आहेत, पण ख्रिस्ता तुझ्याशिवाय मला कुठेही थारा नाही. माझं सर्वस्व, माझ्या जीवनाचं सर्वस्व केवळ ख्रिस्ता तूच आहे. आणि काय सुंदर लिहिलंय की ख्रिस्ता तूच माझी माऊली आहे. मी अनेकदा तुझ्या विरोधात बंड केलं, अनेकदा तुझ्या विरोधात वागलो, पण ख्रिस्ता माझं सर्वस्व तूच आहेस. एकदा एका लहान मुलानं विचारलं की या जगामध्ये असं कोणतं न्यायालय आहे का की जिथं सर्व गुन्ह्यांची माफी दिली जाते. एका लहान मुलानं प्रश्न विचारला की असं एखादं कोणतं न्यायालय आहे का जिथं सर्व गुन्हे माफ केले जातील. त्याला सांगितलं की जगामध्ये असं एक न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ केले जातात, ते म्हणजे आईचं मायालय आहे. आईच्या पदरामध्ये सगळ्या गुन्ह्यांची माफी होते. आणि म्हणूनच किरण सुंदर रीतीनं लिहितो की तूच माझा बाप, तूच माझी आई. जीवनामध्ये त्रास, संकट, क्लेश असले तरी ख्रिस्ता तुझ्याशिवाय मला पर्याय नाही. यानंतरचा पुढचा अनुभव त्या गीतामधून आपण ऐकूया. जे गीत मी तुमच्या समोर सादर करत आहे त्या गीताचे बोल आहेत: जाऊन आम्ही नगरो नगरी ख्रिस्त जगा सांगणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार. किती जण तयार आहेत आज ख्रिस्त गाजवण्यासाठी? मला असं वाटतंय बऱ्याच जणांचं माझ्याकडे लक्ष नाही आहे. आपण एक कवायत करूयात. लक्ष द्या माझ्याकडं. आता मी जे सांगल ते करायचं. आपला उजवा हात वरती करा, आता डावा, परत डावा. आहे, लक्ष आहे. आता मी सरळ सांगणार, तुम्ही त्याचं विरुद्ध करायचं. मी डावा हात बोललो की तुम्ही उजवा करायचा, उजवा बोललो की डावा करायचा. डावा हात, उजवा हात. मिरजेचे लोक हुशार आहेत, खूप हुशार आहेत. सर्वांचं लक्ष आहे माझ्याकडं. आज आपल्याला असा काही ख्रिस्त गाजवायचा आहे. आज इथं भरपूर लोक आहेत, कदाचित 1000 असतील तर 1500 असतील, पण त्यामधून एकाचं जरी तारण झालं नाही, एकाचं तरी स्वर्गामध्ये आनंद केला जाणार आहे. मॅटर हे नाही करत की आता एवढे सगळे आले त्या सगळ्यांचं तारण झालं पाहिजे. कोणाची तरी ती वेळ असणार आहे आज की त्याचं आजच्या दिवसानंतर, दिवसानंतर, आजच्या आराधनेनंतर त्याचं जीवन परिवर्तन होणार आहे. आणि असे कित्येक लोक आज तयार होतील की जाऊन जगाला सुवार्तेची घोषणा करतील. कारण की मार्कच्या 16व्या अध्याय आणि 15व्या वचनात सांगितलंय की मग त्याने सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. घोषणा करा हे फक्त कुठल्या पास्टरला नाही, कुठल्या पास्टरला नाही किंवा फक्त किरण काळेंना नाही, तुम्हाला आणि मला ख्रिस्त गाजवायचा आहे. बरोबर? एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. ज्यावेळेस तुम्ही टाळ्या वाजवताय त्यावेळेस परमेश्वराचा आनंद होतोय, स्वर्गामध्ये आनंद केला जातोय की आज या ठिकाणामध्ये किती सुंदर आराधना चालली आहे. बरोबर? स्वर्गामध्ये आनंद केला जातोय. आणि तुम्ही मला किंवा आमच्या टीमला पाहताय, पण मी सर्वांना पाहतोय. ज्यावेळेस तुम्ही वरती हात करून टाळ्या वाजवतात ना, इतकं सुंदर दृश्य दिसतंय, इतकं सुंदर. आता आपण ते शूटिंग करणार आहोत आणि नक्की मी माझ्या चॅनलवरती टाकल की तुम्ही किती सुंदर दिसत होते. माझ्या चॅनलचं नाव आहे किरण काळे ऑफिशियल. हा तुम्ही यूट्यूबला पाहू शकता.
आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार. जाऊन आम्ही नगरोनगरी, जाऊन आम्ही नगरोनगरी, जाऊन आम्ही नगरोनगरी, जाऊन आम्ही नगरोनगरी, नगरोनगरी जाऊन आम्ही, नगरोनगरी जाऊन आम्ही, नगरोनगरी जाऊन आम्ही, नगरोनगरी जाऊन आम्ही, जाऊन आम्ही नगरोनगरी. ख्रिस्त जगा हो, ख्रिस्त जगा हो, ख्रिस्त जगा सांगना, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार. हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही, हाती मशाल, हाती मशाल, हाती मशाल ही शुभवृत्ताची. कामगिरी ही मज ख्रिस्ताची, कामगिरी ही मज ख्रिस्ताची, कामगिरी मज ख्रिस्ताची, कामगिरी मज ख्रिस्ताची, कामगिरी ही मज ख्रिस्ताची. भजने गाऊन परमेशाची, भजने गाऊन परमेशाची, भजने गाऊन परमेशाची, भजने गाऊन परमेशाची, भजने गाऊन परमेशाची. सेवा आम्ही हो, सेवा आम्ही हो, सेवा आम्ही करणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, आम्ही तर ख्रिस्त गाजविनार. संसाराची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, संसाराची चिंता, चिंता नाही. संसाराची
नाम येशूचे ज्याच्या ओठी नाम येशूचे ज्याच्या ओठी नाम येशूचे ज्याच्या ओठी नाम येशूचे ज्याच्या ओठी ज्याच्या ओठी मग मद 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 धनी 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 निजा धनी 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 सा ग मग सा नि सा धनी धम सगमद गमग सगमधनि धनि धम मदनि धनि 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 साग धनि 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 साग धनि धनि साग धनि 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 मद मगम धनि 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 धम मगम धनि 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 धम मगम धनि सा मधनि सा नाम येशूचे ज्याच्या ओठी नाम येशूचे ज्याच्या ओठी धावत येई त्याच्यासाठी धावत येई त्याच्यासाठी धावत येई त्याच्यासाठी धावत येई त्याच्यासाठी उभा राहतो भक्ता पाठी 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 तोच आम्हाला तोच जगाला तोच आम्हा तारणा मी तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार जाऊन आम्ही नगरो नगरी जाऊन आम्ही नगरो नगरी नगरो नगरी जाऊन आम्ही नगरो नगरी जाऊन आम्ही जाऊन आम्ही नगरो नगरी ख्रिस्त जगा हो ख्रिस्त जगा हो ख्रिस्त जगा सांगणा आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार सगळ्यांजवळ मोबाईल आहेत मोबाईल आहेत सर्वांकडं आपले मोबाईल वरती काढा आता एक मिनटं बंद असू द्या फक्त वरती काढा फ्लाईट मोडला टाकले आता आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू करायचा करा सर्वजण बघा काजवे आले आता माझ्या पाठीमागं गातील सर्वजण शूट करा कोणीतरी राहुल गातील सर्वजण आता माझ्या पाठीमागे आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आता मोबाईल असा करा आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आम्ही तर ख्रिस्त गाजविणार आता तुमचा आवाज आला पाहिजे तुमचे मोबाईल सुद्धा दिसले पाहिजे आणि तुमचा आवाज सुद्धा आला पाहिजे आता काही वाजणार नाही आम्ही तर ख्रिस्त गाजविणार वा वा वा
आम्ही तर ख्रिस्त गाजविनार, 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 आम्ही तर ख्रिस्त गाजविनार. इंग्लंडमध्ये एक आध्यात्मिक सभा होती आणि त्या आध्यात्मिक सभेमध्ये अनेक जणांना बोलावलेलं होतं. त्यावेळेस त्या सभेमध्ये शार्लेट एलियट नावाची एक स्त्री होती. तिचा आवाज हा जादुई आवाज होता आणि तिला त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये गाण्यासाठी बोलावलं होतं. ती आली आणि तिनं तिच्या पद्धतीनं तिचं गाणं गायलं. जगामधली गीतं गाणारी ती शार्लेट होती. तिचं गाणं समाप्त झाल्यानंतर सगळेजण तिच्या आवाजावरती फिदा झाले होते. प्रत्येक जण येऊन तिचं कौतुक करत होते. काही पास्टर्स येऊन तिचे कौतुक करत होते. एक पास्टर आलेत आणि त्या पास्टरने देखील तिचं कौतुक केलं. जाताना एवढंच म्हणालेत की शार्लेट, तू देवाच्या गौरवासाठी नाही, तू स्वतःच्या गौरवासाठी गायलीस. तिला राग आला आणि ती तशीच उठून तडक हॉटेलच्या रूम मध्ये गेली आणि रात्रभर ती तळमळत राहिली. तिला तो प्रश्न सतावत होता की तुझा आवाज जर देवाच्या गौरवासाठी असता तर शार्लेट आज तू कुठल्या कुठं असतीस. पण तुझा आवाज या जगासाठी तू दिलेला आहेस आणि म्हणून बाजारामध्ये असणाऱ्या स्त्रियांपेक्षा तू वेगळी स्त्री नाहीस. हा विचार तिला सतत अस्वस्थ करत होता आणि त्याच अस्वस्थतेमध्ये ही शार्लेट उठली आणि तिने एक सुंदर गीत त्यावेळेस लिहिलं. उपासना संगीतामधील 426 नंबरचं ते गीत आहे. जसा मी आहे निराधार, आलो तसाची दे उद्धार. ती घुसमट असते, तो अस्वस्थपणा असतो, तो जीवनाचा संघर्ष असतो. शार्लेटनं आणखी जर एखादं दुसरं गीत जर म्हणायचं त्यावेळेस ठरवलं असतं, लिहायचं जर तिनं ठरवलं असतं, मला असं वाटतं त्या गीताचे शब्द, त्या गीताच्या भावना शार्लेटच्या मनामध्ये जे रात्रभर छळत होतं ते गीत कदाचित त्या हॉटेलच्या रूममध्ये हेच शार्लेटच्या मुखातून ऐकायला मिळालं असतं.
अनुतापाने नम्र मनाने अनुतापाने नम्र मनाने नम्र मनाने अनुतापाने नम्र मनाने पापातून पापातून सुटाया प्रभु रे आरुणी प्रभु रे आरुणी प्रभु रे अनुतापाने नम्र मनाने अनुतापाने नम्र मनाने पापातून सुटाया प्रभु रे पापातून सुटाया प्रभु रे आरुणी प्रभु रे अगणित पापे हातून घडले अगणित पापे हातून घडले अगणित पापे हातून घडली अगणित पापे हातून घडली अगणित पापे हातून घडले तुझ पासून परी नाही दडली तुझ पासून परी नाही दडली तुझपासून मी नाही दडली तुझपासून मी नाही दडली त्या पापाने नाही झाली 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 त्यात जळे ही त्यात जळे ही त्यात जळे ही काया प्रभु रे आरुणी प्रभु रे आरुणी
जाईल आशा तंतू जाण मनातील माझ्या हेतू जाण मनातील माझ्या हेतू जाण मनातील माझ्या हेतू जाण मनातील जाण मनातील माझ्या हेतू तूच क्षमाक्षील राया प्रभू रे तूच क्षमाक्षील राया प्रभू रे आलो मी प्रभु रे आलो मी तव पाया प्रभु रे आलो मी तव पाया अनुतापाने नम्र मनाने अनुतापाने नम्र मनाने पापातून सुटाया पापातून सुटाया पापातून सुटाया प्रभू रे पापातून सुटाया प्रभू रे पापातून सुटाया प्रभू रे अनुतापाने नम्र मनाने पापातून 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 सुटाया प्रभु रे आलो मी तव पाया 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 आलो मी तव आलो मी तव पाया पाया रे अनुतापाने नम्र मनाने विनवितो तुझला. शब्द जरी गाण्यातले असले तरी त्याचे अर्थ मात्र जीवनात सापडतात. हे पापापासून मुक्त देणारा कोण होता? तो प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा कोकरा होता. एदेन बागेमध्ये मनुष्यानं पाप केलं आणि देवाच्या गौरवाला तो अंतरला. एदेन बागेमध्ये जो शत्रू सैतान आणि जगाचा निर्माण करता जो परमेश्वर, त्यांच्यामध्ये ते संघर्षाची पहिली ठिणगी त्या ठिकाणी पडली. पाऊला पाऊलावरती हा सैतान देवानं जे जे निर्माण केलं होतं ते नेस्तनाभूत करण्यासाठी टपून राहिलेला होता. अगदी प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस या जगामध्ये पाऊल टाकलं, आपल्या सेवेला सुरुवात केली, त्याच वेळेस जे पाप एदेन बागेमध्ये नजरेच्या द्वारे घडलं त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा नजरेच्या समोर या प्रभू येशू ख्रिस्ताला हे सगळ्या जगाचं वैभव दाखवलं. सैतान म्हणाला की एकदा तू नमन कर, हे सगळं वैभव तुला देईन. पण ज्या मानवानं एदेन बागेमध्ये आपल्या पापाची सुरुवात दृष्टीच्या द्वारे केली होती, त्याच्यावरती या प्रभू येशू ख्रिस्तानं विजय मिळवलेला होता. तिथून तो संघर्ष तीव्र होत गेला. शेवटी ज्यावेळेस तो गेतशेमने बागेमध्ये पोहोचला, त्यावेळेस सर्व स्वर्ग स्तब्ध राहिला होता की नेमकं काय घडणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला सहन करण्याच्या पलीकडच्या वेदना होत होत्या. सैतानाला वाटलं की आता हा प्रभू येशू ख्रिस्त, त्याची ही लढाई अर्ध्यावरती तो सोडून जाईल. गुडघे टेकून हा ख्रिस्त प्रार्थना करायला लागला. पवित्र शास्त्र सांगतं की तो प्रार्थना करीत असताना
त्याच्या मस्तकामधून ओघळणारा घाम हा एखाद्या रक्ताप्रमाणे त्या भूमीवरती पडत होता. सैतान म्हणाला की आता ख्रिस्त संपला, पण ख्रिस्तानं त्यावेळेस आपल्या स्वर्गीय पित्याकडे लक्ष लावलं आणि तो म्हणाला की पित्या, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तिथं देखील हा शत्रू सैतान नेस्तनाबूत झाला, पण प्रत्येक पाऊलावरती तो विजय मिळवण्यासाठी झटत होता. आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात मग त्या वधस्तंभावरती चालू झाली. वधस्तंभावरती तो जड वधस्तंभ त्याच्या खांद्यावरती दिला. रखरखत असणारं ऊन, गुलगुता टेकडीचा तो ओबड धोबड रस्ता, जगाचं पाप हरण करणारा ख्रिस्त त्या रस्त्यावरून चालायला लागला. ज्यांना दृष्टी दिली होती, ज्यांना आरोग्य दिलेलं होतं, ते लोक येऊन येशूला चपडाका मारत होत्या. ते म्हणत होते, हा खादाडांचा मित्र आहे, हा पाप्यांच्या सोबत बसतो. सैतान म्हणत होता याच गोष्टी ख्रिस्तासाठी योग्य होत्या, कारण त्याची तिथं लढाई संपलेली नव्हती. या लढाईचा परमोच्च बिंदू त्या वधस्तंभावरती चालू झाला. जगासाठी रदबदली करत असताना ख्रिस्त मानव जातीसाठी आपल्या शरीरातलं एक एक रक्ताचा थेंब या भूतलावरती मानवासाठी सांडत होता. एदेन बागेतली सुरू झालेली लढाई आता पूर्णत्वास निघाली होती. सर्व स्वर्ग स्तब्ध होता आणि हे सगळं अंगावरती शहारे रोमांच उभे करणारे प्रसंग ज्यावेळेस लेखणीमध्ये उतरायला लागले, त्यावेळेस लेखणी सुद्धा काही क्षणासाठी थरथरली. शब्दांना सुद्धा गहिवरून आलं आणि त्याच शब्दामधून जे गीत बाहेर पडलं, ते गीत यावेळेस आपण ऐकू. गीत लिहिलं आहे किरण काळे यांनी. घेऊनी भार क्रूसाचा पाठीवरी, येशू चालला मरणाच्या वाटेवरी. घेऊनी भार क्रूसाचा पाठीवरी, येशू चालला मरणाच्या वाटेवरी. घेऊनी भार क्रूसाचा पाठीवरी, येशू चालला मरणाच्या वाटेवरी. वेदना त्याची भारी, साहिल्या त्याची वाणी, पाप्या तारण्या झुंज क्रूसावरी, झुंज क्रूसावरी, चाले क्रूसावरी, झुंज क्रूसावरी, चाले क्रूसावरी. दोष लाविला त्याच्यावरी, दोष
नसता दोष लाविला लाविला ना दोष नसता दोष लाविला दोष लाविला रे दोष लाविला लाविला ना दोष नसता दोष लाविला त्याच्यावरी वेदनानी देह झिजला खांबावरी भार पापांचा घेऊनी हा चालला प्रभू क्रूसावरी दुःख घेऊनी या स्वतःला पापापासून मुक्त करी आम्हा पातकाची क्षमा केली त्याने दया केली त्याने ते आम्हावरी झुंज क्रूसावरी सारे क्रूसावरी काली क्रूसावरी काट्याचा मुकुट रुतला शिरी काट्याचा मुकुट रुतला शिरी काट्याचा मुकुट रुतला शिरी काट्याचा मुकुट रुतला शिरी त्रास जखमाचा होई इथे अंतरी कोकरा तुरे झाला पाप्यावरी वाहिले रक्त तू भूमीवरी रक्त तू भूमीवरी वाहिले रक्त तू भूमीवरी काट्याचा मुकुट रुतला 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 शिरी काट्याचा मुकुट रुतला 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 शिरी काट्याचा मुकुट
वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी येशू चालला मरणाच्या वाटेवरी चालला मरणाच्या वाटेवरी वेदना त्याची भारी साहिल्या जीवानी पाप्या तारण्या पाप्या तारण्या पाप्या तारण्या झुंज क्रुसावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी ही अशा अजरामर गीतं महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावरती खेळत त्या गीतांमध्ये तल्लीन होऊन आपण लहानाचे मोठे होत आहोत. या गीतामध्ये म्हटलेलं आहे, किरण लिहितो की तो कोकरा म्हणून या जगामध्ये आला, त्याच्यावरती सर्व प्रकारचे आरोप करण्यात आलेत. ज्यावेळेस त्याचं प्रथम या जगामध्ये येणं झालं त्यावेळेस तो कोकरा म्हणून आला. तो पुन्हा येणार आहे, पण यावेळेस तो कोकरा म्हणून नव्हे तर यहुद्यांचा सिंह म्हणून येणार आहे. यहुद्यांचा सिंह म्हणून तो येणार आहे. येशू ख्रिस्ताला मारलं, त्याच्या तोंडावरती थुंकलं, त्याला कबरेमध्ये ठेवलं आणि सगळ्यांना वाटलं की येशू ख्रिस्ताचा सगळं संपून गेलं. पण तो जिवंत झाला, तो स्वर्गामध्ये चढला. एकदा झोपेमध्ये मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी पाहतो की मी खांद्याला शबनम बॅग अडकवून स्वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे. कारण मला येशू ख्रिस्ताची मुलाखत घ्यायची होती. बाहेर काही वेळेसाठी थांबलो आणि त्यानंतर समोर येशू दिसल्यानंतर येशू जवळ गेलो आणि येशूला म्हणालो की येशू, मला तुझी मुलाखत घ्यायची, तुला वेळ आहे का? येशूनं उत्तर दिलं, मी तर केव्हापासून तुझी वाट पाहतोय, तुला वेळ आहे का? पहिल्याच प्रश्नावरती गार झालो. येशूला म्हटलं, येशू फक्त 3 किंवा 4 प्रश्न तुला विचारायचे आहेत. येशू म्हणाला, विचार. येशू, ज्यावेळेस तो वधस्तंभ घेऊन तू गुलगुता नावाच्या टेकडीवरती चालायला लागलास त्यावेळेस त्या वधस्तंभाचा भार तुझ्यासाठी जास्त नव्हता का? किती अवजड आणि बोजड तो वधस्तंभ होता. येशूनं उत्तर दिलं, गुलगुता नावाच्या टेकडीवरचा तो वधस्तंभ आणि त्याचा भार, तो भार मला काहीच वाटत नव्हता, कारण त्या भारापेक्षा तुझं जे पाप होतं ते सगळ्यात जास्त भारी मला वाटत होतं. दुसरा प्रश्न म्हटलं, येशू, मला तुला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या हातामध्ये जे खिळे मारले त्या खिळ्यांच्या वेदना तरी तुला झाल्या असतील. येशू म्हणाला, त्या वेदना, त्या खिळ्यांच्या वेदना मला काहीच जाणवल्या नाहीत, पण ज्या वेळेस तू माझा नकार केलास त्या वेदना ज्या हृदयाला जाऊन भिडल्या त्या वेदना मात्र प्रचंड होत्या. काय करावं समजत नव्हतं. प्रत्येक प्रश्नाला येशू मला कुठंतरी पकडत होता. येशूला विचारलं, येशू, किमान तुझ्या डोक्यांवरती काट्यांचा मुकुट घातला, त्याच्या तरी वेदना तुला जाणवल्या असतील. येशू म्हणाला, तुझं पाप असेल, तुझ्या गोष्टी असेल, त्याच्यामुळं माझ्या अंतःकरणाला ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या समोर हे काट्यांचं टोचलेलं काहीच नव्हतं. येशूची उत्तरं ऐकल्यानंतर मी खडबडून जागा झालो. जाणवलं मी स्वप्नामध्ये आहे. आणि मग एक गोष्ट कळून चुकली की येशू,
तू माझ्या पापासाठी मरण पावलास. मी ज्या ज्या वेळेस तुझा नकार केला त्या नकाराच्या प्रती तुझ्या हातामध्ये तुझ्या पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. या मस्तकानं जे जे चुकीचे विचार केले त्याच्या प्रती तुझ्या डोक्यांमध्ये काट्यांचा मुकुट घातला. येशू, तुला सोडून मी कुठं निघून जाऊ? येशू, तू माझा जीवनाचा झरा आहेस, तू माझा सहारा आहेस. तू वैभवानं ज्यावेळेस येशील देवा, त्यावेळेस या पामराची आठवण कर, या पामराची आठवण कर. आणि तिथूनच या गीताला सुरुवात होते. ज्या अंतरी कोंडलेलं भावना आहेत त्याला तू वैभवाने जेव्हा येशील, येशुदेवा, तू वैभवाने जेव्हा येशील, येशुदेवा, या दीन पामराला विसरू नकोस देवा. या दीन पामराला विसरू नकोस देवा. या दीन तू वैभवाने जेव्हा येशील, येशुदेवा,
गेलास क्रूसावरी पाप्याला तूच तारी तू जीवनाचा ठेवा आहेस येशुदेवा तू जीवनाचा ठेवा आहेस येशुदेवा यादीन पामराला विसरू नकोस देवा. यादीन पामराला विसरू नकोस देवा. तू वैभवाने 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 जेव्हा वैभवाने देवा. तू वैभवाने जेव्हा येशील येशुदेवा यादीन पामराला विसरू नकोस देवा. यादीन पामराला विसरू नकोस देवा. तू जीवनाचा झरा अमुचा आधार खरा तू जीवनाचा झरा आमचा आधार खरा. निधग 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 निरर 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 गा गा मारे निर सा सा गा निधा गा निधा निधग 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 निरर 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 गा गा मारे निर सा 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 गर ग निधा सा 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 निधा सा गर ग निधा सा 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 नि गर ग निधा सा 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 निधा पध नि सा गरे निरे नि धनि ध मद मग मग गरे सनि सा 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 सनि सा सा गरे सनि सा 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 सनि गरे सनि सा 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 सनि सा गर धनि सा गर धनि सा गर धनि गर धनि सा गर धनि सा गर धनि गर धनि सा गर धनि सा गर धनि सा आ तू जीवनाचा झरा आमचा आधार खरा. तू जीवनाचा झरा आमचा आधार खरा. हृदयात तू असावा करीतो तुझा मी धावा हृदयात तू असावा करीतो तुझा मी धावा यादीन पामराला विसरू नकोस देवा. यादीन पामराला विसरू नकोस देवा. तू वैभवाने 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 जेव्हा
येशुदेवा तू वैभवाने जेव्हा येशील येशुदेवा तू वैभवाने जेव्हा येशील येशुदेवा हरीन पावरारा विसरू हरीन पावरारा विसरू नकोस देवा हरीन पावरारा विसरू नकोस देवा विसरू नकोस देवा विसरू